वायपीट टाकून कुकडी नदी सोडून खाली पळवण्याचा घाट आहे। त्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका काय होती? दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आपले कोपबंधारे वगळले, डिंबे टू मानिटोचा बोगद्याचा विषय, जे बुडीत बंधारे मंजूर झाले होते ते मावळ पट्ट्याला वरदान ठरणारे होते, मानिटो होते। त्या मानिटोच्या बुडीत बंधाऱ्याच्या बाबतची तुमची भूमिका काय? रोहित पवारांनी जे पत्र दिलेलं आहे जलसंपदा मंत्र्यांना, जयंत पाटलांना, त्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय? निलेश लंकेंचं पत्र, त्या पत्राच्या अनुषंगाने 1/7/2022 रोजी जी जयंत पाटलांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक मंत्रिमंडळामध्ये झाली, त्या बाबतीतली तुमची भूमिका काय? दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी नाशिक या ठिकाणी सर्व धरणांची जे कार्यालय आहे, मेरीचं ऑफिस त्या ठिकाणी आहे, 1/7/2021 रोजी आपले राज्यसभेचे खासदार, सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या उपस्थितीत मीटिंग झाली आणि त्या मीटिंगचं अध्यक्षपद जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भूषवलं। त्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय? त्या मीटिंगचा ठराव माझ्याकडे आहे। त्या मीटिंगमध्ये असा ठराव झालेला आहे की कुकडीच्या जी 5 धरणं आहेत त्यापैकी पिंपळगाव जोग्याच्या धरणाची उंची वाढवायची। त्या बाबतीत तुमची भूमिका काय? तुम्ही जर स्वतःला पाणीदार समजत असाल तर ह्या ज्या भूमिका आहेत त्या तुमच्या पहिल्या स्पष्ट करा आणि मग स्वतःला तुम्ही पाणीदार समजा। तुमच्या माहितीसाठी सांगतो, 65 केटी बंधारे 15 ऑक्टोबर नंतर या केटी बंधाऱ्यांना पाणी सोडण्याचं प्रयोजन नाहीये। हे सगळं पुरपट्ट्यातील शेतकरी बंधूंनी लक्षात घ्या। आणि आज तुम्हाला सांगतो, आपला माणूस गेल्या शिवनेरीचा शिलेदार शरद दादा यांना खंबीरपणे साथ द्या। शेतकऱ्यांचं नेतृत्व करतो मी, परंतु शेतकऱ्यांचं नेतृत्व करीत असताना शेतकऱ्यांना कोण न्याय देऊ शकतो तर ते आदरणीय शरद दादा देऊ शकतात। म्हणून सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण येत्या 20 तारखेला रिक्षा समोरील बटन दाबायचे आणि शरद दादांना भरघोस मताने विजयी करायचे। जय हिंद, जय महाराष्ट्र।